राज्यासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे. 8 जुलैपर्यंत राज्यातील काही भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती अजूनही गंभीर. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक अखेर 19 तासांनंतर वाहतुकीसाठी सुरू. दरड आणि मातीचा ढिगारा हटवला. कनेक्टिंग लिंकवरील 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. लेनची शिस्त पाळण्याचं वाहतूक पोलिसांकडून आवाहन. मुंबई पुणे मार्गावरच्या 41 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द. 59 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या. लोणावळा पुणे दरम्यान 4 लोकल गाड्या सुद्धा रद्द. घाट विभागात दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता. तब्बल 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. नाशिक त्र्यंबकेश्वरला काहीसा दिलासा. अतिवृष्टीचे ढग सुरत आणि नगर जिल्ह्यातील अकोलेकडे सरकले. नाशिक घाट माथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस कायम. मुंबईमध्ये आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन. रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस. पुणे आणि पानशेत मार्गावरील वरदाडे पूल पुरामध्ये गेला वाहून, तर बहुलीमधील पर्यायी रस्ता वाहून गेला. अनेक गावांचा संपर्क तुटला. कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपासून जोरदार पाऊस. जवळपास 30 ठिकाणी अतिवृष्टी. पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता. 299 पैकी 57 बंधारे पाण्याखाली. अपुऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खरीपाची पेरणी खोळंबली. खरीप पिकांच्या एकूण पेरणीमध्ये 21% मोठी घट. भात लागवडीमध्ये 13% घट. आणि केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये खळबळजनक बाब समोर. सिया गोयल आणि चेतन चौधरीचे 4 महिन्यांपूर्वीच झालं लग्न. गुपचूप लग्न केल्याची पोलीस तपासामध्ये माहिती. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या आळंदीमधून प्रस्थान. वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. अयोध्येमधील राम मंदिरामधील देणगी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस शंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर. माजी सनदी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस शंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर. माजी सनदी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी.